रवींद्र धंगेकर कितवी पास आहे असे विचारणाऱ्यांनी नरेंद्र मोदी कितवी पास आहेत याचे उत्तर द्यावे. अंबादास दानवे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची महाविकास आघाडीची आज बैठक घेतली. या बैठकीला सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रकांत खैरे हे उमेदवार आहेत आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यामुळे त्यांचे काम करणे ही माझी जबाबदारी आहे. आमच्या दोघांच्या वादाचे विषय हे संपले आहेत. पेड्याचा गोडवा हा निवडणुकीचा विषय घेऊनच दाखवेल. छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी महायुतीचा उमेदवार सापडत नाही आहे, कारण याच्याकडे उमेदवारच नाही आहे. उमेदवाराचा कोणताही करेक्ट एरिया नाही. कोणी तिची जात बद्दल पैसेवाला आहे का असे बघतात. जोपर्यंत तिकीट जाहीर होणार होते तोपर्यंत मी इच्छुक होतो. आता तिकीट जाहीर झालेले आहे आणि तो विषय संपला आहे. धंगेकर कितवी पास आहे असे विचारणाऱ्यांनी नरेंद्र मोदी कितवी पास आहे याचे पहिले उत्तर द्यावे. काम करतो अशी संघटना एका क्षणात सोडता येत नसते आणि म्हणून अशा पद्धतीनं संघटना सोडणार, इकडं जाणार तिकडं जाणार, अशा पद्धतीनं अफवा. ज्या दिवशी इलेक्शनचं तिकीट जाहीर होतं त्या दिवशी पण मी इच्छुक होतो, पण आता विषय संपलेला आहे. संघटनेने उमेदवारी जाहीर केली. ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय, त्यांचं काम करणं माझी जबाबदारी, कर्तव्य आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं कोणीही, आता मी त्या दिवशी मुंबईत सांगितलं की माझ्याविषयी अशा कोणी बातम्या छापल्या लावल्या तर त्याला कोणताही शेंडा आणि बुडूक नसलं, त्याचं पुराव्याने छापा, माझं काही ऑब्जेक्शन नाही. पण नुसतं हवेत सूत्र सांगतं, हे सांगतं, गोमूत्र सांगतं, हे सांगतं, नो, त्याला कायदेशीर नोटीस दिली. शिवसेनेत नेत्यांना गुरु मानत असतात, सगळ्याच नेत्यांना. बाळासाहेबांनंतर तुम्ही शिष्यत्व पत्करलं. शिष्यत्व तर मी बाळासाहेबांचा शिष्य आहे. खैरे साहेबांचा मी कार्यकर्ता आहे. शिवसैनिक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात आम्ही काम करतो. महायुतीचे तीनही महत्त्वाचे नेते यांच्या बैठका होत आहेत, मात्र जागा वाटपासंदर्भातला जो तिढा आहे तो कायम आहे. यामुळे कुठेतरी नाराजी निर्माण होऊ शकते. मला असं वाटतं सगळे उमेदवार जाहीर झाले, थोडेसे 2-4 उमेदवार बाकी, सगळ्या पक्षांचे. कुठेही तिढा नाही. फॉर्म भरायचे सुरू झाले. आता उद्यापासून सगळीकडे फॉर्म भरले जाणार आहे. मी स्वतः उद्या परभणीला, हिंगोलीला, बुलढाण्याला सगळ्या ठिकाणी जातो. या विषयाला कोणताही अर्थ नाही. दादा, तानाजी सावंत यांच्यावर आरोप केला जातो की त्यांनी जो घोटाळा केला त्याच्यामुळे राज्य विकायला लागले असा रोहित पवारांनी आरोप केला. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तानाजी सावंत. कोणता घोटाळा? बीव्हीजी निवडणुकीत फंड देण्यासाठी. हा बीव्हीजीचा तर मोठा घोटाळाच आहे. हा रोहितजीने केलेला आरोप सत्य आहे. बीव्हीजी कंपनी ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे. हिची मुदत संपली होती. हिची मुदत संपल्यानंतर एक दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट मागच्या दरापेक्षा दुपटीनं आहे. आणि आता माझा आरोप आहे की जी एजन्सी आहे ती काम करत नाही. तिनं सब एजन्सी म्हणून पुन्हा बीव्हीजी नेमलेली आहे आणि बीव्हीजी खऱ्या अर्थानं ब्लॅक लिस्टेड कंपनी असताना तीच काम करते. ज्या एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांनी हिला सब एज केलं आणि जुन्या रेटनी, म्हणजे बीव्हीजी जे जुन्या रेटनी काम करते, सरकारने टेंडर दुपटीच्या रेटने दिलेलं आहे. उरलेलं जुन्या रेटने करत असताना उरलेलं डिफरन्स आपोआप ज्या कंपनीच्या नावावर टेंडर आहे त्याच्याकडं जातं, त्याला फुकटचा नफा मिळतो. हा घोटाळाच आहे. हा मोठा घोटाळा आहे. हा माणूस जो कोण आहे, ज्याला हे मिळालेलं कॉन्ट्रॅक्ट, हा कोणाच्या जवळचा आहे? कोण ह्याच्यामध्ये? मी तर म्हणेल तानाजी सावंतांना सुद्धा विचारलं नसेल असं माझं मत आहे. याच्यामध्ये दुसरीकडूनच एजन्सी फिक्स झालेली दिसते. निश्चित हा विषय निवडणुकीच्या प्रचारात समोर येईल. पुराव्यानिशी आम्ही सिद्ध करून दाखवू. माझ्याकडे तरी याचे सगळे पुरावे आहेत. महाविकास आघाडीची बैठक आज आम्ही संभाजीनगर जिल्ह्याची घेतली. आम्ही सरकार तर सोबत चालवलं, पण तो निवडणुका पहिल्यांदा एकत्रित लढतोय. ज्याच्या त्याच्या पक्षाची काम करण्याची, निवडणुकीची यंत्रणा राबवण्याची एक पद्धत असते. त्या हिशोबाने शिवसेनेची एक स्वतंत्र पद्धत आहे. त्या हिशोबाने तिन्ही सगळ्या पक्षांचा एक समन्वय असावा. आणि आता आम्ही जसं जिल्हा स्तरावर, लोकसभा मतदारसंघा स्तरावर एक समन्वय समिती, तशीच विधानसभा स्तरावर अशा पद्धतीनं समन्वय असावा. मग येणार काय, दौरे, मेळावे, उमेदवारांचा दौरा, नेत्यांचा दौरा, बूथचं नियोजन, या सगळ्या गोष्टी बारकाईनं चर्चा करण्यासाठी संभाजीनगर लोकसभेची महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन आज केलं होतं. त्याला सगळ्या पक्षाचे प्रमुख लोक हजर होते.